नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझा सध्या मुंबईचा जन्म वगैरे सध्या जन्म कसा काय? पूर्वीचा ना? नाही, जन्म माझा मुंबईमध्ये झालेला आहे. मुंबईत कुठे हो? मुंबई सायनमध्ये. सायनला कुठे? सायनला राहायला आम्ही धारावीमध्ये होतो ॲक्च्युली. आणि वडील माझे BST मध्ये आहेत. नोकरी करतात. आता 2 वर्षापूर्वी रिटायरमेंट झालेली आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इथलंच. इथलं म्हणजे? इथे तुर्भ्यातच. तुर्भ्यातच? पहिल्यापासून तुम्ही तुर्भ्यामध्ये? माझा जन्म इथला. घरी कोण कोण होतं? आई बाबा, आम्ही 4 भावंड. आई बाबा काय करायचे? APMC मार्केटमध्ये. वडील? नाही, आई. आई नोकरी करायची? हो, नोकरी करायची. आणि बाबा? बाबा सिडकोमध्ये होते. ते पण आता 2002 पासून रिटायर झालेले. रिटायर्ड झाले. तुमच्या घरात कोण कोण होतं? आई बाबा आणि? आमच्या घरामध्ये आम्ही 4 भाऊ, 2 बहिणी आम्ही आणि 2 भाऊ आणि आई आणि वडील. पण मग सगळं बालपण तुमचं सायनलाच गेलं? सायनला पूर्ण म्हणजे नाही. माझं म्हणजे 10वीच्या म्हणजे 9वीपर्यंत शिक्षण तिथं झालं. नंतर वडिलांनी तिथलं जरा वातावरण सूट वगैरे होत नव्हतं, मुलं आमची चांगली शिकावी म्हणून वडिलांनी स्वतः कर्ज वगैरे काढून नंतर नवी मुंबई इथे नेरूळला रूम घेतली. नेरूळला राहायला आलो. हळूहळू इकडे आलो? हो, हळूहळू इकडे आलो आम्ही. काय करता आपण? मी आता सध्या LNT मध्ये ॲज ॲडमिन मुंबई सिटी सर्व्हिलन्स प्रोजेक्टमध्ये नोकरी करता. हो. आणि आपण? मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे. आता CBI मध्ये नवीन जॉईनिंग केलेली आहे 6 महिन्यापासून. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का आता मी काही तुम्हाला विचारायचं नाही? असं काही नाही आहे. तुम्ही हळूहळू बोललात पण शेवटच्या क्षणी एकदम असा एकच बॉम्ब टाकला की आता तुम्ही काही विचारूच नका, बांदेकर पोलीसमध्ये आहे, लक्षात ठेवा. नाही, कधी असं काही पोलीसमध्ये तुम्ही दाखल माझी झालात? भरती 2007ची आहे. 2007. पण ठरवलं होतं की पोलीसमध्ये जाणार? हो, ठरवलं होतं. कसं काय गेला तो पोलीसमध्ये सांगा? म्हणजे आधी मी कॉलेजला वगैरे जायची ना, त्यावेळेला पोलीस दिसायचे. म्हणजे एक अट्रॅक्शन होतं की बाबा की आपण करावं तर असं वेगळं करावं. आपण ऑब्व्हियसली सगळेजण लेडीज म्हणतात की ऑफिशियल ड्युटी करावी, पण म्हटलं नाही, करायचं तर काहीतरी वेगळंच करायचं. स्वभाव जिद्दी आहे? स्वभाव जिद्दी आहे. यांचा स्वभाव जिद्दी आहे की हट्टी आहे? दोन्ही. किती मनापासून बोलता येतं तुमच्याबद्दल, हो ना? हो. हे कधीपासून बोलायला लागले असे मनापासून? नाही, आता म्हणजे आता जसं जसं आता लग्नाच्या आधी आमचं भेटणं वगैरे इतकं नव्हतं आमचं. पण नंतर संसारात पडल्यानंतर नाही, ना, संसारात पडलात पण तुमची ओळख कधी झाली? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? आमचं CKT कॉलेज पनवेलला. पनवेल. तुम्ही पण त्याच कॉलेज? हो, मी लास्ट इयरला ॲक्च्युली मला हिस्ट्री हवा होता. जो मी पहिला ICL जिजुनवाला कॉलेजमध्ये होतो वाशीला. पण लास्ट इयरला मला हिस्ट्रीच पाहिजे होता, एंटायर हिस्ट्री. तर ते एकच कॉलेज होतं जे CKT कॉलेज नवी पनवेलला. तिकडे हिस्ट्री होती? हिस्ट्री होता माझा. म्हणून तुम्ही तिकडे गेला? हो. आणि पुढे इतिहास घडला? मग आठवतोय तो पहिला दिवस ज्या दिवशी तुम्ही एकमेकांना बघितलं होतं? काय झालं होतं? कसं काय तुम्हाला काय काय आठवतंय त्या दिवसात? नाही, ॲक्च्युली मी त्यांना काही गोष्टी आठवत नाही येत. थांबा मी विचारतो. आता बोलतायत ना, बघूया त्यांना काय आठवतंय. बोला. पहिली भेट म्हणजे लास्ट इयर हिस्ट्री पाहिजे होता मला म्हणून ॲडमिशन वगैरे घेतलं. लायब्ररीत वगैरे सतत बसायचो मी. मग लायब्ररीतच आमची थोडीशी नजर वगैरे निघली. काय हो, खरं काय? खरं म्हणजे काही हे लायब्ररीमध्ये बसायचे, पण आम्ही मुली सगळ्या टाइमपास करायला जायचो तिथे आतमध्ये लायब्ररीमध्ये. म्हणजे आता लेक्चर संपले पण आता परीक्षा जवळ आहे, थोडंसं पुस्तक वगैरे देणं घेणं, मग आम्ही बसायचो. मग तेव्हा ते त्या कोपऱ्यात असे बसलेले आणि आम्ही घोळका करू आणि आम्ही मस्ती चालली होते. या अशा रागाहानी आमच्याकडे बघत होते की आम्ही मस्ती करतो आणि डिस्टर्ब होतो. नमस्कार. 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 काय उत्साहाने उभे आहेत ना सगळे? हो ना, उत्साहाने काय इतक्या उभ्या आहेत सांगा? तुम्ही आलात म्हणून नाही. कॅमेरा. चूक. अजून काय काय लपवलंय ते आज कळणार. माहित नाही कोणाला. कुठलं बालपण तुमचं? इथलंच कराव्या नवी मुंबई. तुमचं बालपण कुठलं? घनसोली नवी मुंबई. घरी कोण कोण होतं? आई, पप्पा, बहीण, भाऊ आणि 4 काका वगैरे सर्व. 4 काका वगैरे. शाळा कुठली? शाळा मॉडर्न स्कूल. कुठे असते ती? वाशी. कशी होती शाळा? मस्त, खूप सुंदर. मग रंग वगैरे चांगला होता का शाळा? आणि तुमची शाळा कुठली? कराव्या गावातच ज्ञानदीप स्कूल. घरी कोण कोण होतं? आई, वडील, 2 बहिणी. बरं. कसं गेलं बालपण? व्यवस्थित. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेतकरी आणि मासेमारी दोन्ही पण. तुम्ही कधी केली आहे मासेमारी? नाही. कॉलेजमध्ये केलेली नाही विचार. तुम्ही का हसला? का हसला? तुम्ही
म्हणजे मी मासा असं असं मी कधी माझी म्हटलं? काय? समुद्रात किती मासे असतात? भरपूर असतात. भरपूर. भरपूर. त्याला मासेमारी म्हणतात. अच्छा. अख्ख्या समुद्रात नव्या मुंबईच्या खाडीत एकच मासा होता का? नाही ना. नाही. शाळेत असताना अभ्यास केलाय का तुम्ही? हो, अभ्यास केला. आवडायचा अभ्यास? आवडायचा. कुठला विषय आवडायचा? इतिहास. तुम्हाला आवडायचा? तुम्हाला कुठला विषय आवडायचा? विज्ञान. विज्ञान आवडायचं का? हो. व्याख्या असायच्या त्या पाठ करायला आवडायच्या मला. कुठल्या कुठल्या व्याख्या पाठ केल्या तुम्ही? आता विसरली. पण सगळ्या? बरं सर्व मला सांगा, करायची. प्रेमाची व्याख्या काय? जे आम्ही एकमेकांवर करतो ते अजूनपर्यंत तरी. अजूनपर्यंत म्हणजे की 70-80 वर्ष झाली? भरपूर झाली तरी वर्ष. भरपूर झाली. कशी काय? कशी कशी सुरुवात कशी झाली? सुरुवात यांनी कॉलेज कॉलेजमध्ये. एकत्रच. मी 11वीला नाही, मला तुमची ओळख कुठे झाली? कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? मॉडर्न मॉडर्न. कॉलेज. तुम्ही तेव्हा तुम्ही पण मॉडर्न त्या- कॉलेज, हा आताच हां. कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज. अच्छा, तुम्ही त्याच हो, कॉलेजला दोघे होते? एकच कॉलेज. एकाच बॅचला? मग 11thला होती तर तेव्हा मी FYला होतो. बरं. 2 वर्षाचे गॅप. मग मग हे वर्गात पहिल्याच दिवशी यांनी ठरवलं की C डिव्हिजनमध्ये जायचं. सर्व याचा ग्रुप होता. C डिव्हिजनमध्ये गेले आणि तिथं बसले. यांना मी पाहताच क्षणी आवडले असं हे सांगतात मला. थांबा, खरं हे काहीतरी सांगतात मला. नाही नाही, कारण 3 वर्ष पुढे होते तुमच्या. हा, पण त्यांनी असं त्यांच्या ग्रुपने ठरवलेलं की या वर्गात जाऊन आज बसायचं. FYची बॅच यांची 13वीची, पण 11वीच्या वर्गात जाऊन बसायचं आज. एकच मिनिट, काय हो, हे काय होती सवय तुमची? सवय नाही, ग्रुपने ठरवलं होतं. हां. 11चा पहिला दिवस. शिक्षकांना जे प्रोफेसर आहेत त्यांना पण काही माहिती नसतं का कुठले स्टुडंट नवीन आहेत आणि कुठले आहेत. मग तुम्ही गेले? गेले. मग काय केलं त्यांच्या वर्गात जाऊन? तर हीच पहिला दिसली म्हणजे आवडली. किती मुली होत्या वर्गात? मुली कमीत कमी 30-35 असतील. तुम्ही किती जण होते? आम्ही 4 जण होतो. 35 मुलींमध्ये ह्यांच्याचकडे बघितलं? हो, हां. त्यांच्याचकडे बघितलं. का? आवडली. आवडली कशी अशी? मग तुम्हाला माहिती होतं ह्यांचा ग्रुप येणार आहे तुमच्या वर्गात? नाही, अजिबात नाही. तुम्ही अगदी नवीन फ्रेश बॅच. फ्रेश बॅच आमची. मग काय झालं? नवीनच. तर मग हे काय करायचे, लेक्चर संपला की प्रत्येक लेक्चरच्या नंतर वर्गाच्या बाहेर येऊन उभे राहायचे. आम्ही करायचं म्हणजे आमचे 3 जणींचा ग्रुप होता पाठीमागे. कोणाकडे बघतायत हे, कोणाकडे बघतायत? ते बघण्यासाठी तुम्ही का त्यांच्याकडे बघायचे? कारण की प्रत्येक रूम मधून दिसायचे ना लेक्चर, काय बोलतो, हां हां क्लासरूम मध्ये. क्लासरूम मधून हां. मग दिसायचे. मग कोणाकडे बघतात, कशा हा मुलगा सारखा सारखा येतो इकडे असं. तुम्हाला वाटत? हां. त्यामुळे एक उत्कंठा निर्माण झाली होती की हा हां. मुलगा काय येतो बाबा. हा. आणि कुठं पण नंतर गेलो की पाठीमागे यायचे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी विचारलं की फ्रेंड्स होणार का, तर मी म्हणाली नाही, आमच्या घरी तर असं म्हणजे मुलांशी बोललेलं वगैरे असं काही चालत नाही जास्त. बरोबर बरोबर. हां. मग नंतर मग हे तरी पण पाठी यायचे. बस स्टॉपवर आम्ही कबड्डीच्या मॅचेस खेळायचो, तिथं पाठी प्रॅक्टिस करायचो वरती ऑडिटोरियममध्ये, तिथे पाठी यायचे. बस स्टॉपवर, परत मंदिराच्या तिथे, बसमधून जाताना घरापर्यंत म्हणजे बस स्टॉपपर्यंत तिथं पाठी बघायचे. म्हणजे थांबा जरा, थांबा. कळलं मला इथपर्यंत. आता जरा त्यांना विचारूया काय होतं नेमकं हे. काय नाही, अट्रॅक्शन होतं अगोदर, मग नंतर ते प्रेमात रूपांतर झालं. पण कसं काय, म्हणजे तुम्ही सांगा मला, जेव्हा पहिल्यांदा तुम्ही यांना बघितलं तेव्हा तुम्हाला वाटलं का? काय वाटलं? एक प्रकारे फर्स्ट साईड लव्ह बोलले तरी चालेल. लागिरं झालं जी. हां? ती मुवमेंटच होती का ती तशी? हो. मग पुढे मग तिने सर्व कथानक जवळजवळ सांगितलेलं आहे की मी तुझ्या कुठे कसं असं पाठी जायचं ते. पण तुम्ही एकटेच जायचे की बरोबर मित्र असायचे? नाही, अगं मित्र पण असायचा. नंतर तर तिच्या गावी मला क्लासचं टायमिंग माहिती आलेलं. तर मित्राला घेऊन, मला बाईक चालवता येत नव्हती, तर मित्राला घेऊन क्लासचा टायमिंग भरायचा आणि सुटायचा माहिती होता. हां. तर त्यावेळी तिथे पण जायचो बघायला, फक्त बघण्यासाठी. फक्त बघायचे आणि फक्त बघण्यासाठी जायचे. जायचो. कधी बोलायचे नाही? नाही, तेव्हा नाही बोलले, म्हणजे आधी नाही बोलले. कधीच नाही. मी स्कूलमधून यायची आणि मग संध्याकाळी रात्रभर बोलायचं फोनवर. हां? ह्यावेळी म्हणजे आम्ही इतकं बोलायचो की शेवटी एकदा असं झालं की ही खूपच आजारी पडली. म्हणजे जागरण झाल्यामुळे वगैरे तिला सहन झालं नाही, तर तिला शेवटी ॲडमिट करायला लागलं. बापरे, फोनवर बोलण्यामुळे? जागरण प्रचंड झालं ना.